सो लेक्चर 4 मध्ये आता आपण डिस्कस करू वर्क एनर्जी थेरम फॉर अ व्हेरिएबल फोर्स. आता एक लक्षात घ्या, आतापर्यंत आपण दोन कन्सेप्ट शिकलेले आहेत. एक आहे वर्क डन, जे की असतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट किंवा FD कॉस थीटा. त्यानंतर आपण लर्न केलं आतापर्यंत कायनेटिक एनर्जीबद्दल, आणि ॲज वी नो की कायनेटिक एनर्जी जी आहे त्याचा फॉर्म्युला आपण पाहिला होता 12 mv². त्यानंतर आता आपण बोलणार आहोत आपल्याला काय करायचं आहे, वर्क एनर्जी थेरम जे आहे तर व्हेरिएबल फोर्स संदर्भात जे आहे ते पुन्हा थोडंसं आपल्याला काय करायचं आहे, एक्सपांड करून घ्यायचं आहे. आता एक लक्षात घ्या, कायनेटिक एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे तो मी पुन्हा एकदा लिहितो इथं. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 12 mv². आता कायनेटिक एनर्जीसाठी आपण सपोज के इथं यूज करणार आहोत. सो या ठिकाणी आपण फक्त कॅपिटल के इथं करू. आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, याला डिफरन्शिएट करायचं टाईम रेटनं. ओके, सो डिफरन्शिएट केल्यावर काय होईल, dk अपॉन dt इज इक्वल टू, तुम्हाला माहिती आहे कॉन्स्टंट किमतीला आपण काय करत नाही, डिफरन्शिएट करत नाही. सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर, किंवा एक स्टेप वाढवू इथं वाटल्यास आपल्याला dt करायचं आहे 12 mv²ला. सो मास तुम्हाला माहिती आहे अंकांना डिफरन्शिएट केलं त्याची व्हॅल्यू ते इलिमिनेट होऊन जाते. ओके, 180 त्याची व्हॅल्यू. सो मासला डिफरन्शिएट करता येत नाही, युनिव्हर्सल आहे, दॅट्स वाय आता आपण डिफरन्शिएट कोणाला करणार, v²ला. v² डिफरन्शिएट केल्यावर तुम्हाला नियम माहीत आहे की पहा काय होतं याच्यामध्ये, तर सॉरी मास घेतला त्यानंतर हाफ घेतला, आणि याच्यामध्ये काय होतं की v² डिफरन्शिएट केलं तर 2v, आणि पुन्हा vला काय करणार आपण सेपरेट डिफरन्शिएट करणार. सो 2 गेट कॅन्सल. सो शिल्लक करायला आपल्याकडे m वाटल्यास हे dv अपॉन dt हे अगोदर घेतो आणि इंटू काय आपल्याकडे v. ओके, आता होतं काय, की इथं आपण m घेऊ, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे काय आहे, ॲक्सिलरेशन आहे. सो ma इंटू काय होईल v. सो आपण इथं v घेऊ, अर्थातच हे काय होईल या ठिकाणी ma म्हणजेच काय फोर्स. सो f इंटू v. v जे आहे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो इथं काय घेता येईल आपल्याला dx अपॉन dt. ओके, सो इथपर्यंत जे आलो आपण, ही व्हॅल्यू कोणाची आहे, लेफ्ट साईडला जे होतं ते प्लेस करतो मी, dk अपॉन dt. डिनोमिनेटर सेम असल्यामुळे त्याला आपण रिमूव्ह करू शकतो, दॅट्स वाय कोणती व्हॅल्यू राहील आपल्याकडे, dk इज इक्वल टू f इंटू dx. आता हे झालं स्मॉल क्वांटिटी संदर्भात. आपल्याला माहिती आहे की आपल्याला टोटल काढायचं असेल तर इंटिग्रेट करावं लागेल आपल्याला, आणि इंटिग्रेट करताना इनिशियल पोझिशन xi आणि फायनल पोझिशन xf, जसं की आत्तापर्यंत आपण विचार केला होता त्या पद्धतीनं आपण करणार. सो याला आपण इंटिग्रेट केलं तर इंटिग्रेट पोटेन्शियल म्हणजे प्रत्येकाची आपली रेंज असेल ना. आता कायनेटिक एनर्जी घ्यायचं म्हणजे इनिशियल कायनेटिक एनर्जीपासून तर कुठपर्यंत घेणार, फायनल कायनेटिक एनर्जीपर्यंत ह्या dkला आपण केलं. आणि इकडे जर पाहिलं आपण तर डिस्प्लेसमेंट असल्यामुळं xi टू xf याला आपण हे करणार. मग आता हे सांगायची गरज नाही की ki आणि kf हे इनिशियल आणि फायनल कायनेटिक एनर्जी आहे आणि इनिशियल आणि फायनल डिस्प्लेसमेंट आहे. ओके, आता याला जर आपण सॉल्व केलं
तर आपल्याला माहिती आहे की त्याची व्हॅल्यू काय, तिथं अगोदर आपण फायनल प्लेस करतो आणि इनिशियल काय करतो, मायनस करतो इंटिग्रेशनच्या नियमानुसार, बरोबर. सो काय होणार या ठिकाणी, जी फायनल कायनेटिक एनर्जी आहे त्यामधून आपण इनिशियल, कारण इथं के घेणार ना, आपण के घेणार, तुम्हाला माहिती आहे की इथं के घेऊन इथं त्याची व्हॅल्यू प्लेस करतो आपण, अप्पर केसमध्ये के एफ आणि लोअर केसमध्ये के आय आणि फर्दर सबस्ट्रॅक्शन. ओके, काय अडचण नाही. आता राईट साईडला जर पाहिलं आपण तर या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, अर्थातच इंटिग्रेट करत असेल तर तो काय आहे, वर्क डन आहे, है ना. सो इथं आपण काय प्लेस करणार या ठिकाणी, वर्क. आणि सो ओव्हरऑल काय झालं बरं इथं की पुन्हा एकदा आपण चेंज इन कायनेटिक एनर्जी इज ऑलवेज स्टोर इन द फॉर्म ऑफ वर्क डन, हे वर्क एनर्जी थेरम जो आहे व्हेरिएबल फोर्स संदर्भात, तो पुन्हा एकदा आपण काय केला, प्रूव्ह केला, है ना. ज्या थेरमवर आपण आत्तापर्यंत बोललेलो आहे, तर व्हेरिएबल फोर्स संदर्भात तो थेरम आपण इथं प्रूव्ह केलेला आहे. आता एक लक्षात ठेवायचं आहे, काही इंटरेस्टिंग गोष्टी आपण वर्क एनर्जी थेरमबद्दल बोलणार आहोत. सो वर्क एनर्जी थेरमबद्दल तर कोणत्या इंटरेस्टिंग गोष्टी इथे, ते एक लक्षात ठेवायचं आहे की वर्क एनर्जी थेरम हे बऱ्याचशा प्रॉब्लेम्समध्ये याचा यूज होतो, पण ॲक्च्युअल हा काय आहे तर लक्षात घ्या. तर हा आहे पहा इंटिग्रल फॉर्म ऑफ न्यूटन्स सेकंड लॉ. ओके, सो एखाद्या वेळेस थेरीमध्ये विचारलं जाऊ शकतं. सो न्यूटनचा जो सेकंड लॉ आहे त्याचा इंटिग्रल फॉर्म आहे, कारण सेकंड लॉ जर पाहिला आपण तर एफ इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन, बरोबर ना. सो ॲक्सिलरेशन आणि फोर्स यांचं रिलेशनशिप दाखवणार आहे ते ॲट एनी इन्स्टंट. ओके, सो यामध्ये वर्क एनर्जी थेरम जो आहे तो इन्व्हॉल्व होतो, हे इथे एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण बोलूया आता थेट एक प्रॉब्लेमबद्दल. त्या प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे पहा, अ ब्लॉक ऑफ मास m इज इक्वल टू 1 किलोग्रॅम मूविंग ऑन अ होरिझंटल सरफेस. सो सपोज हा होरिझंटल सरफेस आहे आणि याच्यावर आपण एक ब्लॉक घेतला, या ब्लॉकचं मास किती आहे, 1 किलोग्रॅम. ओके, सो या डायरेक्शननं तो मूव्ह व्हायला. त्यानंतर त्याची जी इनिशियल स्पीड आहे इथे काय दिलं आहे आपल्याला, VI दिलेलं आहे, बरोबर. तर आपण थोडंसं काय करू, इनिशियलसाठी आपण आपल्या रेफरन्ससाठी जो आपण नेहमी यूज करतो है ना, तर इनिशियल स्पीड जी आहे ती घेऊ आपण 2 मीटर पर सेकंड. एंटर्स अ रफ पॅच रेंजिंग फ्रॉम, आता काय झालं माहिती आहे का की रफ सरफेसवर मूव्ह होत असताना एक रेंज आलेली आहे रफ पॅचची. सपोज समजा इथून हे डिस्प्लेसमेंट सुरू व्हायला 0 पासून, है की नाही. तर एक अंतर घेऊ आपण, सपोज मी इथं एक अंतर घेतो 0.10 मीटरपासून, तर वाटल्यास त्याला या कलरनं दाखवतो मी, ठीक आहे. तर फायनल डिस्प्लेसमेंट अंतर किती आहे, 2.01 मीटर. ओके, या रेंजमध्ये काय झालं की एक रफ सरफेस आला. मग आता रफ सरफेस आला म्हणजे इथं काय क्रिएट झालं बरं, एक रिटार्डिंग फोर्स क्रिएट झाला. मग रिटार्डिंग फोर्स कोणता आला इथं, FR. ओके, ऑन द ब्लॉक इन दिस रेंज इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू x ओव्हर दिस रेंज. म्हणजे इथं हा फ्रिक्शनल फोर्स ॲड करला, रिटार्डिंग फोर्स म्हणून आपण त्याला. ओके, FR जो आहे हा काय आहे, रिटार्डिंग फोर्स. रिटार्डेशन माहिती आहे आपल्याला, डिॲक्सिलरेशन म्हणतो आपण त्याला, त्या संदर्भातला फोर्स, रिटार्डिंग फोर्स. आता याची एक रेंज दिलेली आहे आपल्याला, ती दिलेली आहे पहा, FR इज इक्वल टू -k/x. हे कोणत्या डिस्टन्ससाठी तुम्हाला माहिती आहे, 0.1 पासून सुरू होईल तर 2.01 मीटर, या दोघांच्या मध्ये. म्हणजे याचा अर्थ काय झाला
की 0.1 मीटरपेक्षा डिस्प्लेसमेंट जर कमी असेल तर अशा वेळेस पण रिटार्डिंग फोर्स 0 आहे आणि डिस्प्लेसमेंट 2.01च्या पुढे गेला, बरोबर आहे का, म्हणजे इकडे पुढे गेला, बरोबर आहे का. म्हणजे ही जी मी व्हायलेट लाईन काढली तितक्यातच तो काम करतो आहे, बरोबर आहे का. म्हणजे अदरवाईज जर आपण इथं एफ आर घेतला त्याची व्हॅल्यू 0 आहे, बॅक साईडला जे आहे इथं पण व्हॅल्यू 0 आहे, ती फक्त या रेंजमध्येच हा ॲक्ट करतो, म्हणजे याच रेंजमध्ये तो नॉट इक्वल टू 0, बरोबर, क्लिअर. त्यानंतर आता ही जी एफ आरची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला केच्या टर्म्समध्ये, तर त्या केची पण आपल्याकडे व्हॅल्यू दिली आहे, ती किती दिली आहे 0.15 जूल. व्हॉट इज द फायनल कायनेटिक एनर्जी अँड स्पीड. फायनल स्पीडसाठी आपण इथं रिप्लेस करू व्ही यू फक्त, कारण आपण यू घेतले तिथं. हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ऑफ द ब्लॉक ॲज इट क्रॉसेस धिस पॅच. मग हा पॅच जो आहे, सपोज आपण 2 पॉईंट घेऊ, ए आणि बी पॉईंटला तो पॅचला काय करणार आहे, क्रॉस करणार आहे. तर अशा वेळेस त्याची आपल्याला फायनल कायनेटिक एनर्जी म्हणजे बी पॉईंटवरची कायनेटिक एनर्जी आणि बी पॉईंटला असणारी तिची स्पीड आपल्याला काय करायची आहे, कॅल्क्युलेट करायची आहे. हे आपलं टार्गेट आहे. मग आता प्रश्न असा आहे की आत्ताच आपण जो फॉर्म्युला पाहिला होता, तर त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण पाहिलं होतं की चेंज इन कायनेटिक एनर्जी हे वर्क डनचे काय असतं, इक्वल असतं. सो आपण पाहिलं होतं की के एफ मायनस के आय इज इक्वल टू वर्क डन. आता वर्क डन जे आहे ते आपल्याला फक्त या रेंजमधलंच विचार करायचा आहे. इथे सर्वात अगोदर आपण के एफला के एफ घेऊ. हा मायनस के आय जो आहे हा अपोजिट साईडला गेल्यावर काय झाला, प्लस के आय. त्यानंतर वर्क डनचा फॉर्म्युला आपण घेऊ. एक्स आय आणि एक्स एफ आपल्याकडे आहे. सांगा इनिशियल रेंज किती आहे आपल्याकडं, 0.1 मीटर. फायनल रेंज किती आहे आपल्याकडं, 2.01 मीटर. आणि आपण एक्स इंटू डी एस घेतला होता, पण फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स जो आहे म्हटल्यास इथे एक स्टेप वाढवतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट काय आपल्याकडं, डी एक्स. मग आता फायनल कायनेटिक एनर्जी प्लस इनिशियल झालं. रेंज घेतली 0.1 टू 2.01. एफ आरची व्हॅल्यू दिली आपल्याला, काय दिली आहे बरं, मायनस के अपॉन एक्स. ती इथं आपण फक्त पुटअप केली, जे डाटा दिला होता तो. आता इनिशियल कायनेटिक एनर्जी जी आहे त्याची व्हॅल्यू आहे आपल्याकडं, काय अडचण नाही. सो त्याचं फॉर्म्युला आपण लिहू इथं, हाफ एम यू स्क्वेअर लिहिणार मी, कारण इनिशियलसाठी यू वापरलं मी. कॉन्स्टंट किमतीला काय करता येत नाही, इंटिग्रेट करता येत नाही, हे तुम्हाला माहीत आहे. सो इथं के मी घेतो. आता इथं थोडंसं एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, की इथं आपण एक नवीन कन्सेप्ट शिकायलो पहा, तर ते आहे नॅचरल लॉगेरिथम टू द बेस. ओके, सो नॅचरल लॉगेरिथम टू द बेस ई घ्यायलो आपण. नॅचरल लॉगेरिथमची दोन गोष्टी असतात, लॉगेरिथम टू बेस ई आणि लॉगेरिथम टू बेस 10. ओके, अशा दोन कन्सेप्ट असतात, ते मी तुम्हाला सांगणारच आहे. सो म्हटल्यास अगोदर क्लिअर करतो. सो जे लॉग आहे दोन पद्धतीने मी सांगालो या ठिकाणी तुम्हाला, की एक आहे नॅचरल लॉगेरिथम टू द बेस ई. ओके, तर हे जे आहे हे आपण अशा पद्धतीच्या सिम्बॉलनं रिप्रेझेंट करणार. ओके, सो याचा अर्थ काय झाला, नॅचरल लॉग टू द बेस ई. आणि लॉगेरिथम टू द बेस 10 असं जर असेल, त्याला रिप्रेझेंट करताना काय करावं लागतं माहिती आहे का, काही चेंजेस येतात याच्यामध्ये. ते चेंजेस कसे पहा, की सपोज इंटिग्रेशन आहे, एक्स आहे, इंटिग्रेशन ऑफ एक्स आहे, तर लॉग ई संदर्भात त्याला आपण एक्स लिहितो, परंतु लॉग 10 संदर्भात लिहायचं असेल तर तिथे एक व्हॅल्यू ॲड होते, बरोबर, 2.303. मग हे लॉग ईचं रूपांतर कशामध्ये झालं, लॉग
10मध्ये झालं. म्हणजे इंटिग्रेशन करायला आपण एक्सला, तर डायरेक्ट लॉग घेतला म्हणजे तो काय असतो, ई संदर्भात असतो. म्हणजे त्याला म्हणायचं नॅचरल लॉगॅरिथम टू द बेस ई. पण जेव्हा 10च्या संदर्भात घ्यायचं, बेस 10च्या संदर्भात लॉगॅरिथम घेतो, अलीकडे एक व्हॅल्यू वाढते 2.303. ओके, ठीक आहे. तर आपण आपल्या पॉईंटकडे येऊ. कॉन्स्टंट आपण बाहेर काढला. आता एक्स डिनोमिनेटरमध्ये आहे. ओके, सो आपल्याला काय करायचं आहे, नॅचरल इंटिग्रेशन द्यायचं आहे. कोणाला द्यायचं आहे, एक्सला. आणि या एक्सची जी रेंज आहे, अप्पर आहे 2.01 आणि लोअर आहे 0.1. आता व्हॅल्यूज आपण टाकू. हाफला हाफ, मास किती आपल्याकडे 1. ओके, इनिशियल स्पीड 2 आहे. 2चा स्क्वेअर किती झाला 4, मायनस के ची व्हॅल्यू दिली आहे पहा आपल्याला. किती दिली आहे के ची व्हॅल्यू 0.5. आता हे जे इंटिग्रेशन आहे, मला सांगा, तुम्हाला माहिती आहे की 2.01ला वाटल्यास इथे एक स्टेप पडली, हरकत नाही. सो इंटिग्रेशन 2.01 ही अप्पर व्हॅल्यू आणि ही 0.1. सो इथे व्हॅल्यू किती येईल सांगा आता, 2 येईल, बरोबर. मायनस 0.5 नॅचरल इंटिग्रेशन ना, नॅचरली टू द बेस लॉग घेतला आपण, नॅचरल लॉग घेतला, तर 0.1ला दशांश चिन्ह पुढे घेतलं म्हणजे हे किती द्यावं लागणार आपल्याला 20.1. आता एक लक्षात घ्या, नीटमध्ये तुम्हाला याची व्हॅल्यू दिली असेल, इंटिग्रेशन 20.1, जर असा प्रॉब्लेम विचारला गेला. कारण याच्यामध्ये कॅल्क्युलेटर घेतो मी, कॅल्क्युलेटरमध्ये इंटिग्रेशन 20.1ची व्हॅल्यू जर काढली आपण, तर अप्रॉक्सिमेटली किती व्हॅल्यू आली ती 3. ती व्हॅल्यू दिली असेल तुम्हाला. ओके, सो म्हटलंच मी तो एक ॲडिशनल करतो, गिवन. काय गिवन करतो मी, इंटिग्रेशन 20.1ची व्हॅल्यू किती घ्या तुम्ही 3 घ्या, असं मी दिलेलं आहे समजा गिवनमध्ये. सो 2 मायनस 0.5 इंटू किती घेणार आपण 3. त्यानंतर 2 मायनस किती येईल इथं 1.5 इज इक्वल टू 0.5 जूल. ही काय आली बरं, फायनल कायनेटिक एनर्जी आली. बट आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, फायनल व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायचं आहे. सो फायनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्यानुसार काय होतो, हाफ mv² इज इक्वल टू 0.5, बरोबर. सो आता आपण त्याला कॅरी करू. सो यावरून v² व्हॅल्यू काढायची असेल तर 0.5ला कशानं मल्टिप्लाय करणार आपण 2नं, आणि डिवाइड कशानं करणार m. सो 0.5 इंटू 2 डिवायडेड 1 इज इक्वल टू 1/1 इज इक्वल टू 1. फायनल व्हेलॉसिटी काढायसाठी √1ची व्हॅल्यू किती येईल 1. अँड दॅट्स वाय दिस इज द आन्सर. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कॉन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल एनर्जी संदर्भात डिस्कस करू.